रसिक हो, आज या ठिकाणी आहे शक्तितुऱ्याची बारी. आज या ठिकाणी आहे शक्तितुऱ्याची बारी. पण या संपूर्ण जगात गाजत आहे पंढरीची वारी. रसिक हो, या जगतामध्ये आता सध्या दोनच गोष्टींचं फार मोठं वेळ आहे. एक फिफा वर्ल्ड कप, फुटबॉल फिफा वर्ल्ड कप. या वर्ल्ड कपची सगळ्या जगतामध्ये क्रेज आहे आणि त्याच्यापेक्षा 10 पटीनं माझ्या पांडुरंगाच्या वारीचं तेज आहे. आणि म्हणूनच ही जी वारी, हा वैष्णवांचा मेळा पंढरपूरकडे चाललेला आहे. आज अलीकडेच धो-धो पाऊस पडत होता. इंद्रायणी दुथडीवरून वाहत होती आणि त्याच वेळी हा संपूर्ण वैष्णवांचा मेळा त्या इंद्रायणीच्या काठावरती तिच्या ओसरण्याची वाट बघत होता. त्या वैष्णवांचे पाय इंद्रायणीच्या पायाला लागले आणि इंद्रायणीनं पांडुरंगाच्या भक्तांना, रखुमाईच्या भक्तांना वाट करून दिली. आणि हाच सोहळा मी माझ्या प्रार्थनेमध्ये गाणार आहे. ईश्य स्तवन गातोय. प्रतिस्पर्धी शाहीर यांनी लक्ष द्यायचं आहे. प्रार्थना झाली की आपण आपल्या ओरिजिनल वारकडे वळूया. धन्यवाद. पायी चालली विठ्ठल नामाच्या भक्ती रसाची लाट, हो भक्ती रसाची लाट. पायी चालली विठ्ठल नामाच्या भक्ती रसाची लाट. पायी चालली विठ्ठल नामाच्या भक्ती रसाची लाट. विठ्ठल विठ्ठल मुखी गात विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल मुखी गात विठ्ठल, चालती निरंतर वाट. इंद्रायणी काठ भरला, इंद्रायणी काठ भरला, इंद्रायणी काठ भरला, इंद्रायणी काठ. चरणाची बनला पायी वारा, बनला पायी वारा, बनला पायी वारा. संत तुक्याची पालखी घेऊन, संत तुक्याची पालखी घेऊन चालती निरंतर वाट.
रखुमाईच्या सावळ्यासाठी रखुमाईच्या सावळ्यासाठी चालती निरंतर वाट. इंद्रायणीचा ताट भरला, इंद्रायणीचा ताट भरला, इंद्रायणीचा ताट भरला, इंद्रायणीचा ताट बोल श्री गणपती गजानन महाराज भालेश्वर देवा एकविरा माते अखंड भानुदास घराण्याचा विजय असो. एक बोल शक्ती वाले गणपती बाप्पा मोरया. हे वा शाबास. हे वा. हे वा वा. शाबास. आहा. हे. एकच मिनिट आयोजन. फक्त थोडा वेळ थांबवतोय या ठिकाणी. माझ्या कडव्यांमध्ये मी म्हटलंय बघा, गाणं चालू झालं की शब्द नीट पोचत नाहीत म्हणून बोलून दाखवतो ऐका. कडव्याचे शब्द असे आहेत, याला अर्थ आहे. या गाण नुसतं हा काही गण असा काय म्हणतात त्याला, छंदना वंदना आणि हा अशातला जीवनपुआ गण नाहीये, किंवा हा फक्त मुक्त छंदातला गण नाहीये. याला अर्थ आहे. काय आहे बघा, म्हटलंय मी. माता पार्वतीला कोणबंधू आला, माता पार्वतीला कोणबंधू आला, घेऊन गेला माहेरपणाला. तेव्हा रीत झाली सुवासिना आली, वैभव घेऊन संसाराला. असे या गीताचे बोल आहेत. पूर्ण गण आहे का? धन्यवाद. बोला गणपती बाप्पा. यावर साला गौरी सणाला येते मी 4 दिस माघारी. शाबाश. हे बाकृपाळू तू श्री गणेशा, हे बाकृपाळू तू श्री गणेशा, घेऊन जा मला माहेरी. यावर साला गौरी सणाला येते मी 4 दिस माघारी.
हक्काच माझ माहेर पण हक्काच माझ माहेर पण हक्काच माझ माहेर पण भरतरी बाई नेसून शाळू वाटेवरती धावते मन वाटेवरती धावते मन वाटेवरती धावते मन गौरी गणाला येते मी सणाला गौरी गणाला येते मी सणाला काढीन रांगोळी घरदारी यावर साला गौरी सणाला येते विचार दिसा माघारे यावर साला गौरी सणाला येते विचार दिसा माघारे यावर साला गौरी सणाला येते विचार दिसा माघारे माता पार्वतीला कोण बंधू आला येऊन गेला माहेर पणाला येऊन गेला माहेर पणाला येऊन गेला माहेर पणाला तेवारीच झाली सुवासीन आली येऊन वैभव संसाराला येऊन वैभव संसाराला येऊन वैभव संसाराला भेट गोड गोड हे उठोड तोड भेट गोड गोड हे उठोड तोड घेऊन गाडी किल्लारी यावर साला गौरी सणाला येते विचार दिसा माघारे यावर साला गौरी सणाला येते विचार दिसा माघारे यावर साला गौरी सणाला येते विचार दिसा माघारे गणपती बाप्पा तूच माझा बंधू गणपती बाप्पा तूच बंधू माझा हाक माझी ऐकून ये हाक माझी ऐकून ये हाक माझी ऐकून ये आलय बोलात ऐवज माझ माहेर पण माझ मिळवून दे माहेर पण माझ मिळवून दे माहेर
प्रेक्षकांच्या मनसातून पसंतीतून आलेलं पारितोषिक असं आहे. या कार्यक्रमाचे आयोजक आमचे मित्र आदरणीय योगेश दादा पळसमकर. आदरणीय योगेश दादा पळसमकर यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर या संपूर्ण राजापूर तालुक्यामध्ये अंडर 17 17 वर्ष वयोगटाखालील संपूर्ण मॅरेथॉन भरवण्याची किमया त्यांनी केली होती आणि असे अष्टपैलू व्यक्तिमत्व यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच सुनील तुकाराम घाडी, सकाराम घाडीबुवा आमचे गुरुवर्य यांच्याकडून या गणासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच अनिल जाधव यांच्याकडून मागच्या बारीतील गवळण फरमाईश आहे, त्यांचं म्हणणं आहे मागच्या बारीतील गवळण गा, आणि त्यांच्याकडून सुद्धा 501 रुपयाचं अनमोल असं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करतो. ज्या गवळणीचं कौतुक लोककवी, गीतकार आणि शब्दांचा जादूगार विकास लांबोरे यांनी केलं होतं. ते म्हणाले होते की अशी गवळण या शक्तिदुर्याच्या इतिहासात झाली नाही आणि त्याच गवळणीची फरमाईश आलेली आहे. आम्ही ती नक्की पूर्ण करू. तत्पूर्वी आमचे मित्र संदेश तिल्लोडकर यांनी आमच्यासाठी काहीतरी भेट आणलेली आहे. आम्ही त्याचा नक्की स्वीकार करतो. क्या बात आहे. मला वाटतं सौरभ त्यांचे बंधू सौरभ तिल्लोडकर यांचं हे प्रिंटिंग आहे आणि हे आयुष्यभर ही भेट आमच्या हृदयावर कोरली जाईल. थँक्यू संदेश आणि थँक्यू सौरभ. आणि त्यांची सुद्धा सेम फरमाईश आहे संदेश दादांची. राधाबाई लाडाची गेल्या बारीतली माझी ही गवळण आहे. या गवळीचं तोंड भरून कौतुक सर्व मान्यवरांनी सर्व माध्यमातून होत होतं आणि तीच गवळण आहे. ऐका, फरमाईश पूर्ण करतो थोडक्यात. चला. राधाबाई लाडाची वा वा. राधाबाई लाडाची या सावळ्या कानाची. राधाबाई लाडाची या सावळ्या कानाची. नाही भरल वानाची, नाही भरल वानाची, तरी पहिल्या मानाची. 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 राधाबाई लाडाची राधाबाई लाडाची या सावळ्या कानाची. राधाबाई लाडाची या सावळ्या कानाची. आई भरल वानाची, तरी पहिल्या वानाची. आई भरल वानाची, तरी पहिल्या वानाची. धन्यवाद. आणि आता माझ्या या बारीच्या गवळणीकडे मी येत आहे. पूर्वी या ठिकाणी माझी मोठी बहीण आलेली आहे. मला माहित नव्हतं. सॉरी माई, तुझं सुद्धा तुझ्या चरणाशी लिहून आजची ही बारी मी करतोय. सुस्मिता केशव मांडवकर माझी मोठी बहीण, हिच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक या बारीसाठी आलेलं आहे. तुझ्या सुद्धा सतत ऋणी राहील. आणि आजच्या या बारीच्या मी गवळणीकडे वळतोय. लक्ष असू द्या. जिमणबुवा, आतापर्यंत कुठलाही अपशब्द मी या बारीत काढलेला नाही. बारी करताना आणि बोलताना खास करून माझ्यासोबत हरिहरनसोबत 10 वेळा विचार करून बोलायचं आहे. मला परत पुन्हा त्या इतिहासात जायचं नाही. मी माझी आजची बारी माझ्या पद्धतीने करतोय. ज्या पद्धतीने बारी कराल, वेडा वागडा शास्त्र सोडून शब्द निघाला तर हरिहरन सारखा वाईट कोण नाही. गवळण काय जातोय बघा, प्रेमाची गवळण आहे.
मी काय झिमन बुवांसोबत शास्त्र गाणार नाही आणि फार शास्त्र गाऊन त्यांना ते काही कळणार नाही. ते त्यांचं जे काय पालुपद आहे छंदना वंदना ह्याच्या पलीकडे त्यांच्याकडनं काय अपेक्षा नाही. त्याच्यामुळं प्रेमाची गवळण गातोय, चांगली गवळण आहे, लक्ष द्या. हॅलो. थांब थांब काना नको जाऊ दूर, लागते मनाला तुझी हुरहुर. थांब थांब काना जाऊ नको दूर, लागते मनाला तुझी हुरहुर. कारे छाळ तो मला तू माझ्या सावळ्या हरी. वा कारे छाळ तो मला तू माझ्या सावळ्या हरी. हा रंग भरल्यावरी मी प्रेमात पडल्यावरी. हा रंग भरल्यावरी मी प्रेमात पडल्यावरी. जाऊ नको दूर, लागते मनाला तुझी हुरहुर. थांब थांब काना जाऊ नको दूर, लागते मनाला तुझी हुरहुर. कारे छाळ तो मला तू माझ्या सावळ्या हरी. कारे छाळ तो मला तू माझ्या सावळ्या हरी. रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी. रंग भरल्यावरी गवळण राधा तुला पाहुनी मावरली. तुला पाहुनी मावरली. तुला पाहुनी मावरली. हा समजाविले मी माझ्या मनाला नकळत काना सावरली. नकळत काना सावरली. नकळत काना सावरली. कारे रुसला मुकुंद साका महाजावरी. कारे रुसला मुकुंद साका महाजावरी. रंग भरल्यावरी मी प्रेमात पडल्यावरी. रंग भरल्यावरी मी प्रेमात पडल्यावरी. रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी. रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी. राधेच्या हृदयात कोरली तुझी रंगावेरी. तुझी रंगावेरी. तुझी रंगावेरी. सारे हात धरून जातो दूर तू हरी. सारे हात धरून दूर जातो हरी.
लागला तुझ्या अनामिक प्रेमाचा, तुझ्या अनामिक प्रेमाचा, तुझ्या अनामिक प्रेमाचा. क्षितिजावरती कंदव म्हटला राधा कृष्ण नामाचा, राधा कृष्ण नामाचा, राधा कृष्ण नामाचा. तुझ्या प्रेमाचे गीत गातो अनंत हरी, तुझ्या प्रेमाचे गीत गातो अनंत हरी. रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी, रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी, रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी, रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी. ताप ताप गाना जाऊ नको दूर, लागते मनाला तुझे हुरहूर. ताप ताप गाना जाऊ नको दूर, लागते मनाला तुझे हुरहूर. तारे चाळतो मला तू माझ्या सावळ्या हरी, तारे चाळतो मला तू माझ्या सावळ्या हरी. रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी, रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी, रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी, रंग भरल्यावरी प्रेमात पडल्यावरी. धन्यवाद. या ठिकाणी पळसमकरवाडी क्रिकेट संघ यांच्याकडून 1001 रुपयाचं अनमोल असं पारितोषिक आलेलं आहे. तसेच आमचे खंबीर पाठीराखे आणि माझे बंधू शशिकांत दादा भाऊकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच आमचे मित्र किरण बावकर, शैलेश विकापे, आयुष बावकर, अथर्व बावकर, चैतन्य बावकर, शुभम बावकर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. आमचे मित्र यतीश दादा यांच्याकडून त्यांनी 4 ओळी लिहिलेल्या आहेत. भास्कर आगरे यांनी धन्यवाद. रंगकर्मीच्या सहवासाने रंगभूमी नजरेस आली, रंगकर्मीच्या सहवासाने रंगभूमी नजरेस आली, रंगभूमीच्या दालनात कैक सोंग रंगीत झाली. सदासुद भास्कर आगरे, यतीश रांबाडे, समीर डिके, रुपेश नमसले आणि मनोज गोंडाळ यांच्याकडून 501 रुपयाचं अनमोल असं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही आदिमाया जांगडी नृत्य कला पथक खडगवली, केदारनाथ नृत्य कला पथक डेरवन आणि आम्ही शाहीर हरी अनंत तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. मायबाप रसिका हो, शक्तिद्वयाच्या नियमाप्रमाणे आमच्या प्रश्नाची प्रत प्रतिस्पर्धी शाहिरांना मी दिलेली आहे. मायबाप रसिकांसाठी मी माझा आजच्या बारीचा प्रश्न वाचून दाखवतो आणि जर प्रतिस्पर्धी शाहीर यांनी याचं उत्तर बरोबर दिलं तर मी नक्की याच मंचावरती त्यांचा सन्मान करीन. मी कधीही बारीत खोटं बोलत नाही, माझी खासियत आहे. गेल्या बारीमध्ये विकास लांबोर्डीने माझ्या प्रश्नाचं जवळजवळ 13-14 वर्ष जुन्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि मी त्यांचं उत्तर बरोबर मानून या ठिकाणी त्यांचा सन्मान केला होता. अशी ही आमची खासियत आहे. प्रश्न सर्वांच्या माहितीसाठी ऐका. द्रुपद राजा, द्रौपदीचे वडील, द्रुपद राजाने द्रौपदीचे स्वयंवर रचले होते. द्रुपद राजाने द्रौपदीचे स्वयंवर रचले होते. तो दिवस कोणता होता, तिथी कोणती व महिना कोणता होता? बुवा, प्रश्न सोपा असला तरी तुम्ही समजाल तेवढा नक्कीच सोपा नाही. उत्तर हे ग्रंथ आधारेच असावं. यातलं कुठलंही सांगितलं, तिथी महिना जे काय सांगितलं बरोबर असेल नक्की तुमचा सन्मान करेन. असा हा माझा आजच्या बारीचा प्रश्न आहे. आणि आता शेवटच्या गीताकडे वळतोय. मंडळी, ज्या गोष्टीवर आमच्यामध्ये वाद चालू झाले, जगजाहीर आहे शाहीर हरी अनंत आणि जीवन यांचे वाद जगजाहीर आहेत. ते आता मला काही वेगळे सांगायला नको. माझ्या प्रत्येक बारीत प्रत्येक शाहिरासोबत मी माझं शेवटचं गाणं पहिल्या बारीचं हे बापावरनं घेत होतो. माझे गीताचे बोल असायचे, सांग बाप तुझा कोणी या जनामध्ये. कुठल्याही शाहिराला आतापर्यंत जीवन असू दे किंवा आणि कोण बाप सांगता आलेला नाही. याचा अर्थ यांनी वेगळा काढला. आमच्या आया बहिणींवरती यांनी भाष्य केलं आणि मग पुढे बारी वेडी वागडी होत गेली.
मी परत एकदा जीवनभाऊ तुम्हाला सांगतोय, मला आता त्या पूर्वीच्या वादामध्ये जायचं नाही. मी तो माझा बापाचा विषय लांबोरेसोबत सुद्धा बंद केला आणि तुमच्यासोबत सुद्धा आज बंद करतो. कारण तुम्हाला काय बाप सांगणं तुमच्या पुढच्या हयातीत सुद्धा जमणार नाही. गांभीर्यानं ऐका. 2022ला मला वाटतं बारी झाली होती, राजापूरच्याच क्रिकेट समितीने ती ठेवली होती. बारी आम्ही जोरदार केली, तापट केली. जीवनभावांना थोडंफार काय बोललो की यांना झोंबतं, नंतर हे बाऱ्या घेणं बंद करतात. असं 2-2, 3-3 वर्ष जर तुम्ही गॅप पाडलात तर काय बारी करणार. आता सुद्धा आम्ही काय बोललो थोडंफार तर यांना लागल आणि मग हे बारी घेणं बंद करतील. यांना झेपत नाही. हरिअनंत यांना परवडत नाही. जीवनबुवा आणि म्हणून एक मजेशीर किस्सा आहे. हे जे मी काय गाणं गाणार आहे याला अर्थ आहे, याला तुम्ही पर्सनली घेऊ नका. एक मजेशीर विषय गातो, जीवनबुवांना थोडंसं छेडूया आणि आजची शेवट माझी पहिली बारी या ठिकाणी संपूया. गीताचे बोलाय का. जीवनभाऊ काय बोलतोय बघा. 22ला बारी झाली आणि तुम्ही पळून गेलात, ते आज भेटलाय. त्याच्यामुळे थोडस तरी तुमच्यावर तोंड सुगात घेणार. काय म्हणतो बघा. काय झाली याची तर आला होता बार भरून. हे बुवा, काय झाली याची तर आला होता बार भरून. कर्मान वाया केला लफडी करून. बुवा, देवेंद्र हा पळून गेला बांगड्या भरून. हो, देवेंद्र हा पळून गेला बांगड्या भरून. देवेंद्र हा पळून गेला बांगड्या भरून. हो, देवेंद्र हा पळून गेला बांगड्या भरून. काय झाली याची तर आला होता बार भरून. काय झाली याची तर आला होता बार भरून. कर्मान वाया गेला लफडी करून. देवेंद्र हा पळून गेला बांगड्या भरून. हो, देवेंद्र हा पळून गेला बांगड्या भरून. रणामध्ये लढायला आला होता शहाणा. लढाईचे रूप पाहुनी पडला होता ना. लढाईचे रूप पाहुनी पडला होता ना. लढाईचे रूप पाहुनी पडला होता ना. उपयोग काय याचा सुंदरून. उपयोग काय याचा सुंदरून. देवेंद्र हा पळून गेला बांगड्या भरून. देवेंद्र हा पळून गेला बांगड्या भरून. देवेंद्र हा पळून गेला बांगड्या भरून. हो, देवेंद्र हा पळून गेला बांगड्या भरून. झालं एक युद्ध मोठं, लढले शूरवीर. लढताना पडले याच्या पोटावर. लढताना पडले याच्या पोटावर. लढताना पडले याच्या पोटावर. भोग तुझ्या
देवेंद्र हा पाडून गेला बागड्यावर देवेंद्र हा पाडून गेला बागड्यावर हो देवेंद्र हा पाडून गेला बागड्यावर काय झाली याची जरा आला होता बारावरून काय झाली याची जरा आला होता बारावरून कर्मान वाया गेला लपडी करून कर्मान वाया गेला लपडी करून देवेंद्र हा पाडून गेला बागड्यावर हो देवेंद्र हा पाडून गेला बागड्यावर हो देवेंद्र हा पाडून गेला बागड्यावर धन्यवाद. या ठिकाणी आमचे मित्र आणि नामवंत शक्तिवाले शाहीर अमितजी पेजले यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शाहीर बळराम तांबे या ठिकाणी उपस्थित, माफ करा तांबे बुवा, शाहीर बळराम तांबे आमचे परम मित्र यांच्याकडून आणि अजय मांडवकर यांच्याकडून 500 रुपये 500 रुपयाचं अनमोलाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद शाहीर बळराम तांबे आणि अजयजी मांडवकर, तुमचं सुद्धा श्रद्धा शरवणी, तुमचं सुद्धा स्वागत. धन्यवाद बुवा. पहिली बारी या ठिकाणी संपवतोय. बारी शास्त्राला धरून केलेली आहे. तुम्ही सुद्धा जे गाल जे बोलाल शास्त्राला धरून बोला. तुम्हाला बारीसाठी शुभेच्छा देतो आणि माझी पहिली बारी या ठिकाणी संपवतोय. धन्यवाद. ज्या पद्धतीने बारी कराल त्या पद्धतीने हरियाणात आपली दुसरी बारी भरेल एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद.